रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आजच्या या सुप्रभाती आपण सर्वजण श्रीमद ज्ञानेश्वरी आणि श्रीमद ज्ञानेश्वरीमध्ये वर्णिलेल्या आत्मानुभूतीसाठीच्या प्राप्तीचं जे प्रसाद प्रकटन आहे, ते प्रसाद प्रकटन ग्रहण करण्यासाठी आपण सगळेजण इथे या सुप्रभाती गोळा झालेलो आहोत. तर या कार्यक्रमाची सुरुवात, आजच्या प्रवचनाची सुरुवात करण्यापूर्वी मी दिनकर काकांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी. दिनकर काका. माझी माऊली. आज श्रीरामनवमी आहे. त्यानिमित्त रामाचं ध्यान करूया. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. श्रीगुरु स्तवन. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आजच्या सत्रामध्ये माधव काका आपल्याला काय सांगतात ते आपल्याला ऐकायचं आहे. आपण सर्व उत्सुक आहात. मी माधव काकांना विनंती करतो की त्यांनी आपला पाठ या ठिकाणी सुरू करावा. माझी माऊली. माझी माऊली. माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या ज्ञान व साधनेच्या अभ्यासासाठी रुजू झालेल्या सर्व जिज्ञासू व मुमुक्षूंचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना साधना वर्गासाठी प्रेरणा देणाऱ्या, प्रवृत्त करणाऱ्या माऊली चरणी सेवा देण्यास आता आपण प्रारंभ करूया. आज रामनवमी आहे, तर आपण स्मरण करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे म्हणूया, जय श्रीराम. आता माऊलींचं स्मरण करण्यासाठी नेहमीप्रमाणे
ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेल्या माऊलींच्या निर्गुण रूपाकडे, संजीवन समाधीकडे डोळे भरून पाहूया आणि गुरुगीतेतील श्लोकांच्या पदाद्वारे त्या प्रत्येक पदातील भावना माऊलीप्रती मनामध्ये भक्ती, प्रेम, निष्ठा, आदर, आस्था याद्वारे आणूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विषय प्रवेशासाठी भगवद्गीता व श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन मनामध्ये परत आणूया. प्रत्येक व्यक्तीचा विचार प्रवाह व कर्म प्रवाह आनंदाच्या प्राप्तीसाठी सुरू असतो. तथापि अनुभव असतो, सुख जवा पाडे दुःख पर्वता येवढे. यापासून निवृत्त करून सुखाचा अनुभव नित्यतेने प्राप्त करून देणे हे व्यष्टी स्तरावरील श्रीमद भगवद्गीतेचे व श्री ज्ञानेश्वरीचे मुख्य प्रयोजन आहे. त्यासोबतच कर्मापासूनची निर्लिप्तता व सत्याची जी जगत सत्यत्वाची प्रतीती आहे ती बदलवून जगत मिथ्यत्वाची प्रतीती प्राप्त करून देणे, अर्थात अखंडित तुर्यावस्था, उन्मनी अवस्था प्राप्त करून देणे. व्यष्टी स्तरावरील प्रयोजन आहे धर्माची संस्थापना म्हणजेच रामराज्याची स्थापना व श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन आहे त्याही पुढे एक पाऊल टाकून सर्वांना सात्विक करता करून सात्विक धृती व सात्विक बुद्धीने संपन्न करून एकमेकाच्या सुखामध्ये वृद्धी करीत जाऊन सात्विक कर्माचे, निष्काम असलेल्या कर्माचे डोंगर उभे करणे, मेघवृंदाच्या वर्षावाप्रमाणे सात्विक कर्माचा वर्षाव निष्कामतेने होऊ देत जाणे आणि त्याद्वारे पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे. तर सात्विक कर्माचे
डोंगर प्रत्येकाद्वारे उभे व्हावेत, त्यासाठी आत्मानुभूतीकडे, आत्मोन्नतीकडे प्रत्येकाची प्रगती होणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सर्व मार्गांचा सुसमन्वय होऊन साधना सिद्धीत जाणे आवश्यक आहे. तर मागील अभ्यास वर्गामध्ये आपण कर्मयोग सिद्धीस गेल्यामुळे प्राप्त होणाऱ्या आत्मानुभूतीची काही लक्षणे जी सर्वात प्रमुख आहेत, विशेष आहेत, ती आपण पाहिली. विषय प्रवेशासाठी आपण तो श्लोक म्हणजे अध्याय 3 श्लोक क्रमांक 17 पृष्ठ 225 वर असलेला परत एकदा पाहूया. सुस्पष्ट आत्मानुभूती सांगणारा हा श्लोक आहे. पदच्छेद वाचतो. यः तु आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्त च मानवः आत्मनि एव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. तर श्लोकाचा अर्थ पाहूया. जो साधक स्वधर्माचरण रूप यज्ञ अर्थात कर्मयोग म्हणजेच अध्याय 2 मधील बुद्धियोग सिद्धीस गेल्यामुळे किंवा अध्याय 2 मध्ये सांगितलेला सांख्ययोग ज्ञानयोग सिद्धीस गेल्यामुळे आत्मानुभूती प्राप्त झालेला साधक आत्म्यातच रमणारा आत्मरती आत्मानंदाने आत्म्यातच तृप्त आत्मतृप्त हा आणि आत्म्यातच संतुष्ट असतो. तस्य कार्य न विद्यते, त्याला कोणतेच कर्म उरत नाही. तर असा हा आपण कर्मयोग सिद्धीस गेल्यानंतरचा अनुभव, आत्मानंद देणारा अनुभव आपण पाहिला. आता त्या कर्मयोगाच्या साधनेचा विस्तार आता आपण श्लोक 18 पासून पुढे आजच्या अभ्यास वर्गात पाहणार आहोत. तर श्लोक 18 आहे पृष्ठ 228 वर. नैव तस्य कृतेनार्थो न अकृतेन इह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रयः. अर्थ श्लोक 17 प्रमाणे, आत्ता वाचलेल्या श्लोक 17 प्रमाणे कर्मयोग सिद्धीस जाऊन आत्मरत म्हणजे आत्म्यातच रमणारा, आत्मानंदाने आत्म्यातच तृप्त असणारा व आत्मसंतुष्टता प्राप्त पुरुषाचे या संसारामध्ये कर्म करण्याशी कोणतेही प्रयोजन राहत नाही. तस्य कार्य न विद्यते. तर तोच सिद्धांत इथे स्पष्ट केलेला आहे. त्या पुरुषास संसारामध्ये कर्म करण्याशी कोणतेही प्रयोजन राहत नाही आणि कर्म न करण्याशीही कोणतेही प्रयोजन राहत नाही. तसेच संपूर्ण चराचर भूतमात्राशी कोणत्याही निमित्ताद्वारे हेतू साध्यर्थ असा, ज्याच्या मुळाशी किंचितसाही स्वार्थ आहे असा संबंध राहत नाही. मी व माझे यामध्ये सर्व स्वार्थ व हेतू लपलेला आहे आणि तो संपतो. असा इथे प्रयोजन संपण्याच्या मागचे जे कारण आहे ते कारण काय आहे की किंचितसाही स्वार्थ आहे असा संबंध राहत नाही. माऊली स्पष्ट करतात, अनुभव सांगतात. तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपेसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. उदाहरणार्थ, व्यवहारात जेवणाने तृप्त झाल्यावर तृप्तीचे जे साधन जेवणे हे कर्म करणे संपते. थोड्या वेळासाठी का होईना
स्वयंपाक करणे या साधनेचे ही प्रयोजन संपते. व्यवहारात जेवणाने तृप्त झाले की दुसरी गरज निर्माण होते व पहिली तृप्ती मागे पडते. त्यामुळे तृप्तीचे सातत्य व्यवहारात प्रपंचात अनुभवास येऊ शकत नाही. तृप्ती व कृतकृत्यता. आत्मानुभूतीच्या आनंदाद्वारे येणारी तृप्ती कशी असते? चहूबाजूने येणारी, सततची, आत्मा स्वतःचा, त्याची तृप्ती स्वतःची, अशी न संपणारी, निरुपचार असणारी, बाहेरच्या कारणावर अवलंबून नसणारी व अवीट असल्याचे अनुभवास येत असल्यामुळे कर्म करण्याची सर्व साधने आपोआप संपून जातात. आपैसी संपून जातात. साधने सरती आपैसी, आपोआप संपून जातात. सर्व साधनेचे, आध्यात्मिक साधनेचे सुद्धा, अर्थात कोणतेही कर्म करीत राहण्याचे प्रयोजन या आत्मानंद तृप्तीमुळे आपोआप संपून जाते. माऊली पुढील ओवी साधना सांगतात. जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवची या साधना भजावे लागे. जोपर्यंत अर्जुना त्या बोधाची मनास भेट होत नाही. इथे परत एकदा आठवण करून देतो. माऊली अनुभवास आलेल्या ज्ञानास बोध म्हणतात आणि समजत राहणाऱ्या ज्ञानास सर्वांच्या प्रमाणे ज्ञानच म्हणतात. तर माऊली काय म्हणतात? तो बोधू भेटेना म्हणा. जोपर्यंत त्या ज्ञानाची अनुभूती येत नाही तोपर्यंत, त्या बोधाची मनास भेट होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची अप्रोक्षानुभूती येऊन स्वस्वरूपावस्था प्रोक्त होत नाही. म्हणजेच मन, विचार, रूप, वृत्तीरहित होऊन निर्मळ झालेल्या चिदाकाशात स्वसंवेद्य आत्मा स्फुरणाद्वारे प्रत्ययास येत नाही तोपर्यंत या आत्मानुभूतीच्या साधना म्हणजे स्वधर्माचरण रूप यज्ञ, कर्मयोग, बुद्धियोग भज्य म्हणून आचराव्या लागतात. भजावे लागे तोपर्यंत या साधना कराव्या लागतात. आपण हेही पाहिलं की कर्म न करता आपण राहू शकत नाही आणि ते कर्म कसं असावे? स्वधर्माचरण रूप यज्ञासारखे असावयास हवे. आणि ते कर्म जोपर्यंत ज्ञानाची अप्रोक्षानुभूती म्हणजे स्वस्वरूपावस्था, नित्यबोधाची अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत या सर्व साधना भज्य म्हणून भजाव्या लागतात. म्हणजे अनुष्ठानवत नित्यतेने, सातत्याने कराव्या लागतात. भगवंतानी साधना पुढील श्लोक 19 मध्ये सांगितलेली आहे. तस्मात् असक्तः सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ही आचरण कर्म परम आपनोती पुरुषः. म्हणून इच्छा, आशा, अपेक्षा संबंधाने सतत म्हणजे नेहमी सर्व काळ अनासक्त राहून करणीय अर्थात उचित विहित असलेले कर्म चांगल्या प्रकारे पूर्ण मन लावून जबाबदारीने, सावध चित्ताने, साक्षी भावाने करीत राहा. चांगल्या प्रकारे असं भगवंतानी सांगितलेलं आहे. चांगल्या प्रकारे म्हणजे कसं? पूर्ण मन लावून जबाबदारीने, सावध चित्ताने, साक्षी भावाने करीत राहा. कारण अनासक्त राहून कर्म आचरणारा पुरुष परमतत्वास प्राप्त होतो. कारण अनासक्त राहून कर्म आचरणारा पुरुष परमतत्वास प्राप्त होतो. भगवंतानी या श्लोकामध्ये असक्तः हे पद 2 वेळेस वापरलेले आहे. पूर्वार्धात एकदा आणि उत्तरार्धात एकदा असं 2 वेळेस वापरलेलं आहे. मागे आपण हे विशेषत्वाने पाहिलेले आहे की भगवंत ज्या वेळेस संबंध सोडून द्यावा, राग, द्वेष इत्यादीद्वारे संबंध सोडून द्यावा, त्यासाठी संघ हा शब्द वापरतात आणि मुक्त संघ समाचर अशा पद्धतीने आचरण करावे असे सांगतात. आणि ज्या ठिकाणी त्यांना आसक्तीरहितता सांगावयाची आहे
त्या ठिकाणी ते असक्त हा, आसक्ती रहितता म्हणजे असक्त हा शब्द योजितात. त्यामुळे संघ या शब्दाचं भाषांतर आसक्ती असं करायचं नाही, तर संघ या शब्दाचं भाषांतर संबंध असं करावयाचं आणि संघ हाच शब्द वापरावयाचा आणि जिथे आसक्ती रहितता म्हणावयाची आहे त्या ठिकाणी ते शब्दप्रयोग वापरावयाचे. आसक्तीमुळे कर्मबंध व त्याद्वारे जन्म मृत्यू चक्र सुरू राहते. अनासक्तपणे उभारले गेलेले कर्म असज्जड दुःख रूप संसाराशी संबंध विच्छेद करते, संगम त्यक्त्वा घटित होते. म्हणून भगवंत म्हणतात सतत निरंतर आसक्ती रहित हो, सतत अनासक्त राहून व्यवस्थितपणे कर्म कर, समाचर. भगवंतांचा शब्द काय आहे? समाचर. व आत्म्यास प्राप्त कर, मला कोठेही आसक्त व्हावयाचे नाही, अशी जागृती साधकाने निरंतर ठेवावी. हा या श्लोकाचा सारांशाने भावार्थ आहे. माऊली पुढील ओळीत साधना सांगतात. म्हणून तो नियतो सकळ काम रहितो, होऊनिया उच्चितो स्वधर्मे राहते. तर मुख्य साधनेचं अंग काय आहे? काम रहितो. त्यातील पाठभेद उजवीकडे काय लिहिलेला आहे? कामना रहित. दोघांचाही अर्थ एकच आहे. काम रहितो. तू नेहमीसाठी स्वतःचा स्वभावच तसा करून घेऊन सकळ काम रहित, कामना रहित म्हणजे सर्व प्रकारच्या कामना, आशा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्पृहा, ममता, लोभ, मोह रहित हो आणि स्वधर्माचे आचरण आपण याआधी विस्ताराने पाहिल्याप्रमाणे करीत राहा, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरी ओवी 80 ही महत्वाची आहे, ती परत एकदा आपण पाहूया, जी पृष्ठ 207 वर आहे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षु तेणे वाप्यारे निश्चित पावे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे. तर जो अनुक्रमाधारे म्हणजे सर्व व्यवहारिक कर्म जे उचित आहे, विहित आहे, असे सर्व व्यवहारिक कर्म शास्त्राप्रमाणे नीती आधारे तपासून घेऊन सुनिश्चित करावे आणि तसे सुनिश्चित केलेल्या कर्माचे आचरण जे स्वधर्माचरण आहे आणि त्यास यज्ञाच्या रूपकाद्वारे या अध्यायामध्ये भगवंत सांगत आहेत. आणि त्याचा व्यापार म्हणजे त्याचे आचरण केल्याद्वारे मोक्षाची प्राप्ती निश्चित पावे, निश्चितपणे प्राप्त होते, असे माऊलीने या ओवीमध्ये खात्री देऊन सांगितलेले आहे. तर साधनेचा गाभा आहे कामरहितू, कामना रहित होणे. तर हा जो भाग आहे कामना रहित होणे, सकृत दर्शनी असं कसं शक्य आहे? कारण जन्मोजन्मीपासून इच्छा प्रेरित होऊन कामना द्वारे कामना धारण करून, कामना वासना आशा अपेक्षा धारण करून आपण कर्म करीत राहिलेलो आहोत. तर हा विषय उपनिषदामध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे, कामना रहित होणे, आणि त्यामध्ये निष्ठा व्हावी म्हणून मी हा उपनिषदातला भाग आपणास आता मी सांगू इच्छितो. भगवंतांनी श्लोक 17 मध्ये आत्मरत, आत्मतृप्त हा असे सांगून श्लोक 18 मध्ये स्वार्थ संपल्याचे व श्लोक 19 मध्ये अनासक्तता प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. आत्मानुभूतीचे हे स्वरूप कामना रहितू या स्पष्ट शब्दाने प्रस्तुत ओवीत माऊलीने सांगितलेले आहे. प्रस्तुत असलेला कामना व तिचे संपणे हा विषय आत्मकाम, आप्तकाम, निष्काम व अकाम
या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांनी बृहद आरण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क ऋषीने स्पष्ट केला आहे. त्या श्लोकाचा व त्या आधीच्या श्लोकाचा शांकर भाष्य आधारित अर्थ पुढील प्रमाणे. हा जीव वासनामय आहे असे म्हटले जाते. जशी त्याची वासना म्हणजे कामना, तसा त्याचा निश्चय. जसा त्याचा निश्चय तसे त्याचे कर्म, आणि जसे त्याचे कर्म तसे त्याचे फळ मिळते, असे बृहदारण्यक उपनिषद 4.4.5 मध्ये सांगितलेले आहे. अशा रीतीने सर्वाचे कामनापूर्तीसाठी कर्म, त्या कर्माचे कर्मफळ आणि ते भोगण्यासाठी जन्मानंतर जन्म असे चक्र सुरू असते. आता ज्याच्या कामनेचा विषय आत्माच असतो, आपण बृहदारण्यक श्लोकातील उपनिषदातील श्लोकाचा अर्थ पाहत आहोत. आता ज्याच्या कामनेचा विषय आत्माच असतो, अन्य काही नसते, तो आत्मकाम झालेला असतो. त्यास आत्मानुभूती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यासाठी कामना योग्य काही राहत नाही. अर्थात तो आप्तकाम हा होतो. सर्व कामना प्राप्त झालेला असा होतो, आप्तकाम होतो. त्यानंतर निष्काम म्हणजे कामना निघून गेलेला होतो, तो आप्तकाम होतो, निष्काम होतो. आणि अकाम म्हणजे कामना न करणारा, अर्थात प्रस्तुत ओवीतील कामना रहितू होतो. आत्मकाम पुरुष साधना सिद्धीस गेल्याने आप्तकाम होतो, त्यामुळे तो निष्काम होतो आणि त्यामुळे तो अकाम होतो, असं बृहदारण्यक उपनिषद 4.4.6 मध्ये याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलेलं आहे. आता सिद्धांत सांगणारी पुढील ओवी 151. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्यपद तत्वता पातले जगे. ह्या ओवीमध्ये सुद्धा माऊलीने खात्री दिलेली आहे. ते कैवल्यपद तत्वता पातले जगे. जे कोण जे स्वधर्माचरणाचं निष्कामतापूर्वक अनुसरले पार्था अनुसरतात, त्यांना कैवल्यपद तत्वता प्राप्त होते. पार्था भगवंत मुखोद्वाराद्वारे माऊली सांगत आहेत. पार्था, ज्या लोकांनी या आधीच्या ओळी 150 प्रमाणे स्वधर्माचरण करताना कामरहित झालेल्या लोकांनी स्वधर्माचरणात निष्कामता अनुसरणे अनुभवणे सुरू ठेवले, ते याच जगात देहात असताना तत्वतः कैवल्यपदास म्हणजे मोक्षास प्राप्त झाले. कैवल्यपद, ब्रह्मपद, विधेय मुक्ती मृत्यू पश्चातच प्राप्त होऊ शकते. तथापि ते पद मिळण्याची पूर्ण खात्री निश्चितता असते. म्हणून माऊली म्हणतात, याच जगात तत्वतः कैवल्यपद प्राप्त झालेले असते. या ओवीचं दुसरं चिंतन काय होईल? तेच लोक तत्वतः कैवल्यपदास प्राप्त होतात, अर्थात कर्मयोगास पर्याय नाही. मुळातली चूक हीच आहे की मनुष्य मी व माझ्यासाठी या प्रवृत्तीमुळे समष्टीचा उपयोग स्वतःसाठी करू इच्छितो. न संपणाऱ्या इच्छेच्या मार्गाने जातो व अशांतीला प्राप्त होतो. जर त्याने शरीर, मन, बुद्धी, सत्ता, प्रकृतीकडून प्राप्त झालेली संपत्ती, वस्तुमात्र इत्यादींचा उपयोग समष्टीसाठी केला, तर तो आत्मानुभवाकडे नेणाऱ्या अमर्याद शांतीला प्राप्त करतो. कर्मयोग सिद्धीस गेल्यानंतर साधना किंवा व्यवहारिक कर्माचे प्रयोजन संपते, किंबहुना कर्मातील करणे संपते. त्या महापुरुषाच्या सर्व क्रिया सहजच दुसऱ्याच्या हितासाठी होतात. जसे आपल्या हाताने आपले तोंड धुतले, तर जशी आसक्ती, स्वार्थ, प्रत्युपकाराची भावना, कर्तृत्व, अहंकार, अपेक्षा इत्यादी जाणवत नाही. केव्हा आणि कसं? जर आपल्या हाताने जेव्हा आपण तोंड धुतो त्यावेळेस हे काहीही जाणवत नाही. त्या पद्धतीने स्वतःचे शरीर व सामग्री वापरून
उभारणी झालेल्या कर्माच्या बदल्यात अपेक्षादी राहत नाहीत. सुरुवातीस आसक्ती, अपेक्षादिरहितता या साधना ज्या सिद्धीस गेलेल्या महापुरुषांचे लक्षण होऊन जातात. आसक्ती असणारा मनुष्य दुसऱ्याचे हित करू शकत नाही. त्याची भूमिका घेण्याची असते. त्यामुळे माझे हित ते दुसऱ्याचे आहेत व दुसऱ्याचे हित ते माझे आहेत अशी उगाच समजूत होऊन बसते. म्हणजे दुसऱ्याचं अहित होणं हे स्वाभाविक आहे. माझं हित म्हणजे त्यात दुसऱ्याचं अहित होणं स्वाभाविक आहे अशी त्याची उगाच समजूत होऊन बसते. आसक्ती वाढली की असा मनुष्य माझे दुसऱ्यांचे सर्वांचे हित म्हणजे विन विन अप्रोच अशी साधी व्यावहारिक भूमिकाही घेत नाही. व्यवहारातही माझ्या हिताबरोबर दुसऱ्याचे हित अशी भूमिका घेणं शक्य आहे, पण अशी सुद्धा तो भूमिका घेत नाही. इतक्या तो स्वार्थी होऊन जातो आणि कामना प्रेरित होऊन जातो. तर त्यामुळे विन विन अप्रोच ही साधी भूमिका सुद्धा घेण्याचे तो विसरतो. पारमार्थिक भूमिका तर दूरच. अशी रागी भोगी व्यक्ती बाहेर सोडाच, घरात सुद्धा आवडेनाशी होते. अनासक्तता दुसऱ्याचे हित विनासायास म्हणजे एफर्टलेसली जोपासते. सुचक्र सुरू होते. जागरूकतेने म्हणजे बाय अवेअरनेस अनासक्तता जोपासल्याने आत्मानुभूती प्राप्त होते. पहा काय आश्चर्य आहे. अनासक्त राहून दुसऱ्याचे हित जोपासले की सर्वात मोठा स्वार्थ म्हणजे जन्मभर आत्म्याचा अवीट अमर्याद आनंद व मृत्यूनंतर विधेय मुक्ती असा स्वार्थ सिद्धीस जातो. सगळ्यात मोठा स्वार्थ, सगळ्यात मोठा पुरुषार्थ, धर्मार्थ काम मोक्ष, त्यातला सर्वात उच्चतम पुरुषार्थ मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे सर्वात मोठा स्वार्थ सिद्धीस जातो. तर तो कसा? तर स्वतःचा स्वार्थ व्यवहारामध्ये सोडून देऊन अनासक्तपणे दुसऱ्याचे हित विनासायास एफर्टलेसली जोपासत राहण्याने. एकाचे पाहून दुसरा असे सर्वस्व धर्माचरण करतील तर पृथ्वीचा स्वर्गच नाही वैकुंठ होईल. प्रत्येक व्यक्ती भगवत रूप होईल व प्रत्येकाला पृथ्वीवर सायुज्य मुक्तीचे सगुण भगवंताच्या प्रत्यक्ष सानिध्याचे सुख प्राप्त होईल. तुम्ही तुमचा स्वार्थ सोडून दिलात आणि स्वतःच कार्यक्षेत्र जितकं आहे, स्वतःची सत्ता जेथपर्यंत पोहोचते तेथपर्यंत प्रत्येकाचे हित पाहत राहिलात की समोरची व्यक्ती भगवंत होऊन जाते आणि सायुज्य मुक्तीचे म्हणजे वैकुंठात जाऊन भगवंतांचं सानिध्य प्राप्त होण्याचे सुख हे येथे याच जन्मात प्रत्यक्षात विनासायास प्राप्त होते. असा आहे कर्मयोगाची साधना, कर्मयोगाचा सिद्धांत. आता आपण पुढील श्लोक 20 मधील महत्वाचा असलेला सिद्धांत पाहणार आहोत. कर्मण्यैव हि संसिद्धिम अस्थिताः जनकादयः लोकसंग्रहं मेवापि संपश्यन् कर्तुम अर्हसि. अर्थ, जनक इत्यादी महापुरुष सुद्धा कर्मानेच कर्मयोगानेच परमसिद्धीला, भगवंतांचा काय शब्द आहे? संसिद्धिम, परमसिद्धीला जीवन मुक्तावस्थेला प्राप्त झाले. जनक इत्यादी महापुरुष सुद्धा कर्मानेच कर्मयोगानेच जीवन मुक्तावस्थेला परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून त्यांच्यासारखे लोकसंग्रहाकडे, स्वधर्माचरण करणाऱ्या लोकांची संख्या वाढावी याकडे दृष्टी ठेवून सुद्धा कर्म करण्यासच तू योग्य आहेस.
आत्मरती, आत्मतृप्ती, आत्मसंतुष्टी, कृतकृत्यता अनुभवास आली तरी निष्काम स्वधर्माचरण सोडू नकोस. लोकसंग्रहार्थ सहजतेने कर्म करणे हेच उचित आहे. जीवनमुक्त अवस्थेतही राजा जनकाप्रमाणे निष्कर्म्याची उभारणी सुरू ठेवावी. कर्मयोगामुळे स्वधर्माचरण रूप यज्ञामुळे जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे. कर्माशी संबंध संपल्याचा निष्कर्म स्थितीचा अनुभव येत आहे. अशा अवस्थेत कर्म केलेच पाहिजे हे कर्तव्य राहत नाही. प्रयोजन संपलेले असते तरीही इतरांना कर्मयोगाचे आचरण नेमके कसे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे कळण्यासाठी कर्म करीत राहावे असे भगवंत या श्लोकातून सांगत आहेत. उपदेश ऐकल्याने कळते पण वळत नाही. प्रात्यक्षिक उपलब्ध झाल्यास अनुकरण करणे शक्य आहे. अवघड नाही अशी खात्री पटते. व्यक्ती तशीही अनुकरण प्रिय असते. सारांश, आत्मानुभूती प्राप्तीनंतरही स्वधर्माचरण रूप यज्ञ सुरू ठेवावा. आजच्या काळात सुद्धा आपण मॅनेजरियल सायन्सेस HRD जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस आपण हा सिद्धांत कसा सांगतो की तुम्ही आयडॉल व्हा. इंडियन आयडॉल बघतो ना आपण. आयडॉल व्हा म्हणजे आदर्श व्हा. अजून काय व्हा? आयलँड ऑफ एक्सेलन्स व्हा. आजच्या मॅनेजरियल सायन्सेस मधील प्रबंधन शास्त्रामधील हे सुपरिचित सुप्रसिद्ध असे शब्द आहेत. आयलँड ऑफ एक्सेलन्स व्हा. स्वतः आदर्श व्हा. एक्झम्पलरी कॅरेक्टर व्हा. रोल मॉडेल व्हा. तुम्ही रोल मॉडेल झालात की इतरांना ते पाहणं आणि त्याप्रमाणे त्यांचं अनुकरण करणं सोपे जाते. म्हणून स्वतःसाठीचा आदर्श, आयडॉल, आयलँड ऑफ एक्सलन्स, एक्झम्पलरी कॅरेक्टर, रोल मॉडेल या शब्दाद्वारे जे आजच्या प्रबंधनशास्त्रात सांगण्यात येतं तेच जनकाच्या उदाहरणाद्वारे भगवंताने गीतेतील या सुप्रसिद्ध सिद्धांतात सांगितलेलं आहे. माऊली कसे सुस्पष्ट करतात? देख पा जनकाधिक कर्मजात शेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. जनकाधिक कोणत्याही कर्माचा त्याग न करता राज्य जनहिताने चालविण्यासाठी पुष्कळ कर्माची कर्मे कर्मजात तत्परतेने कार्यक्षमतेने करावी लागतात. त्यापैकी कशाचाही अशेख माऊलींचा शब्द आहे. त्या कर्मापैकी त्या कर्मजात पैकी जी विविध कर्मे राजाला करावी लागतात त्यापैकी कोणत्याही कर्माचा स्वरूपाने त्याग न करता मोक्षसुख प्राप्त करते झाले. या कारणे पार्था होवावी कर्मे आस्था हे आणखी एका अर्था उपकारेल. जनकाधिकांचे उदाहरण लक्षात घेता कर्माच्या ठिकाणी आस्था व्हावी ही आस्था आणखी एका अर्थाने उपयोगाची आहे. तर भगवद्गीतेमध्ये अध्याय 1 मध्ये विविध राजांची नावे आहेत. त्यानंतर संजय, धृतराष्ट्र आणि भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनाशी संवाद हीच नावं आपणाला विशेषत्वाने दिसतात. युद्धाशी संबंधित नसलेलं एकच नाव संपूर्ण गीतेमध्ये आहे आणि ते आहे राजा जनकांचं. त्यावरून या श्लोकाकडे विशेषत्वाने पाहणे आवश्यक आहे आणि या श्लोकाचा मुळे अष्टावक्र गीता हे परिशिष्ट तयार करून या ग्रंथास जोडण्यात आलेलं आहे, जे आपण 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे ज्यावेळेस संपतील त्याच्यानंतरची जे आपण परिशिष्ट पाहणार आहोत त्या परिशिष्टामध्ये हे परिशिष्ट क्रमांक 9 वर आहे.
आणि त्या ठिकाणी अष्टावक्राने राजा जनकास जो उपदेश केला आणि जो अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध आहे, त्या गीतेतील श्लोकांचा अर्थ तिथे दिलेला आहे. त्या ठिकाणी वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की तिथे ज्ञानावरच भर आहे आणि कर्मयोग सिद्धीस गेल्यानंतर अनुभवाचं वर्णनही अर्थात आहेच आहे. तर अशा रीतीने ते परिशिष्ट सुद्धा प्रस्तुत श्लोकासंबंधामध्ये महत्वाचं आहे, हे येथे सांगण्याचं प्रयोजन. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. राजाच्या कर्माची व्यापकता मी माझे कुटुंबीय अशी संकुचित नसते. ती संपूर्ण राज्य व प्रजेसंबंधाने व्यापक असते. त्यासोबतच राज्याचे दुष्प्रवृत्तीपासून व परकीय आक्रमणापासून संरक्षण, जनहिताची कामे, जनतेमध्ये सद्गुणांची वृद्धी व सुखाची वृद्धी करणे, अशी कर्माची व्याप्ती मोठी असते, ज्यास आधीच्या ओळीमध्ये कर्मजात हे पद माऊलीने वापरलेलं आहे. शिवाय राज्यकारभार, युद्ध, न्यायदान या गोष्टी उदासीन होऊन निष्क्रिय राहून करता येत नाहीत. अत्यंत दक्ष राहून, समरसून, जबाबदारीने, कार्यक्षमतेने व तत्परतेने कराव्या लागतात. असे समरसून कर्म करताना त्यासोबत निरंकुश सत्ता उपभोगताना आसक्ती व कर्तृत्वाहंकार रहित राहणे, प्रजेच्या प्रति सहृदयता जोपासणे, सावध चित्त म्हणजे अवेअरनेस जोपासत साक्षीभाव जोपासणे, त्यात खंड न पडू देणे ही साधना. या साधनेमुळे चित्तशुद्धी इतकी होते, बुद्धी इतकी स्थिर व सूक्ष्म होते की अहम ब्रह्मास्मी, सर्वं खल्विदं ब्रह्म या महावाक्यातील शब्द ज्ञानाचे अनुभूतीमध्ये रूपांतर होते. या साधनेद्वारे राजा जनक यांना जीवन मुक्तावस्था साधली होती आणि तदनंतर याच अवस्थेत राहून त्यांनी राज्यकारभार सुरू ठेवला होता. कर्मयोगामुळे आत्मानुभूती प्राप्त होते हे आहेच, पण जनकाधिकांचं वैशिष्ट्य काय आहे की ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याने राज्यकारभार तत्परतेने, आपण जी विविध विशेषणे वापरलेली आहेत त्या पद्धतीने समरसून ते करीत राहिले आणि त्यामुळे त्यांचे आचरण हे सर्वांना अनुकरण करण्यासाठी उपलब्ध झाले आणि त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये, ज्याला आपण रामराज्य म्हणतो, ते अस्तित्वात आले. आपण वरील प्रमाणे केलेले आचरण जेव्हा अन्य व्यक्ती पाहू लागतात तेव्हा ते लोकही अनुकरण करतात व स्वधर्माविरोधी आचरणापासून होणाऱ्या अपायांना मुक्तात. काय प्रासंगिक फायदा आहे? माऊली काय म्हणतात अखेरच्या चरणामध्ये? प्रसंगेची म्हणजे काय प्रासंगिक फायदा काय आहे की असं रोल मॉडेल, असा आदर्श त्यांच्या समोर उभा राहिला असता ते स्वधर्माचरण विरोधी असलेलं आचरण करण्यापासून होणाऱ्या अपायांना ते मुक्तात. अर्थात संपर्कातील अनुकरणीय व्यक्तीचा खित्ता गिरवून अपायाविना मोक्षप्राप्ती मिळवितात. आयलँड ऑफ एक्सलन्स इज इझिली अवेलेबल फॉर रेप्लिकेशन. अनुकरण करण्यासाठी, रेप्लिकेट करण्यासाठी, रिपीट करण्यासाठी त्यांना सहजतेने उपलब्ध होते आणि कर्मयोगाप्रमाणे आचरण सुरू ठेवण्याचा हा प्रासंगिक फायदा सर्वांना प्राप्त होतो. देखे प्राप्त्यर्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. असे पहा की माऊली स्पष्ट करतात, असे पहा की ज्यांना जीवनमुक्तावस्था प्राप्त झाली, निष्काम कर्म करणे ही साधना संपून निष्काम स्थिती प्राप्त झाली, त्यांनाही लोकांची कर्मयोगाकडे
स्वधर्माचरण रूप यज्ञाकडे प्रवृत्ती होण्यासाठी स्वतःचे स्वधर्माचरण सुरू ठेवणे हे कर्तव्य उरलेले असते. एका बाजूस सर्व प्रयोजन संपलेले असते, पण लोकांना अनुकरण करण्यासाठी रोल मॉडेल प्राप्त व्हावे हे कर्तव्य उरलेले असते. तुकाराम महाराज सोप्या शब्दात कसं स्पष्ट करतात? अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. म्हणजे शाळेमध्ये गुरुजी लहान मुलांना शिकविण्यासाठी हातात पाटी धरतात. त्यांना आता पाटी धरण्याचं काही प्रयोजन आहे का हातामध्ये? पण लहान मुलांना शिकविण्यासाठी ते हातामध्ये पाटी धरतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. त्याप्रमाणे संत स्वतः क्रिया करून इतरांना अनुकरण करण्यासाठी दाखवितात. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरवणे. माऊली दृष्टांताद्वारे सांगतात की आचरण आपण स्वधर्माचरण का आणि कसं करावं. आंधळ्यासोबत चालताना डोळे असलेला मार्गदर्शक आंधळ्याला जसे सांभाळून घेत, जबाबदारी घेत आंधळ्याचे डोळे बनून चालतो, तसे जीवनमुक्ताने स्वधर्माचरण सुरू ठेवून अज्ञान्याला स्वधर्म प्रकट करून दाखवावा. जीवनमुक्ताने जिज्ञासू मुमुक्षूचे बोट धरून त्यांना जीवनमुक्तावस्था मिळवून द्यावी. ज्ञानोत्तर भक्ती जशी करावी तसे ज्ञानोत्तर कर्मही करावे, हा सारांश. तर येथे माऊलीने दृष्टांत दिलेला आहे. आंधळ्यासोबत डोळस व्यक्ती चालते, त्याचं बोट धरून चालते आणि आंधळा मग मार्गक्रमण करू शकतो. हा दृष्टांत या ओवीमध्ये माऊलींनी दिलेला आहे. तो दृष्टांत प्रोसेसद्वारे काही ठिकाणी शिकविण्यात येतो. ते आपण पुढील अवांतर परिच्छेदाद्वारे पाहणार आहोत. ऋषी प्रभाकर प्रणित सिद्ध समाधी योगाच्या शिबिरात व श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दिव्य समाज निर्माण DSN नावाच्या शिबिरात हा दृष्टांत कसा शिकवितात? आंधळे बनवून म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून डोळसाबरोबर चालणे व नंतर भूमिका बदलून डोळ्यावर पट्टी बांधलेल्या साधकासोबत मार्गदर्शक म्हणून चालणे ही साधना या दोन अभ्यास वर्गामध्ये, या दोन शिबिरामध्ये घेतली जाते. सुरुवातीला स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधायची, दोन बाजूनी दोन मार्गदर्शक असतात आणि चालायचं. तसं चालताना आपण इतरांवर पूर्णतः अवलंबूनही असतो आणि पूर्णतः सुखातही असतो, हा अनुभव प्राप्त होतो. आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या, दुसऱ्या साधकाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि तुम्ही दुसऱ्या एका मार्गदर्शकासोबत त्या पट्टी बांधलेल्या साधकाच्या दोन्ही बाजूला दोघे जण आहात आणि त्या पट्टी बांधलेल्या साधकाला तुम्ही व्यवस्थितपणे घेऊन जात आहात. तर व्यवस्थितपणे घेऊन जाताना सुद्धा सुखाची खूप वृद्धी होते. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याने सुखाची वृद्धी होते, तसेच दुसऱ्याचे मार्गदर्शक झाल्यानेही सुखाची वृद्धी होते. असा सुखवृद्धीचा सिद्धांत तेथे प्रत्यक्षात अनुभवावयास प्राप्त होतो आणि त्यासोबतच विलक्षण चित्तशुद्धी झाल्याचाही अनुभव येतो. तर हा येथे आपण अवांतर परिच्छेद पाहिला. तर पुढील ओवीमध्ये माऊली म्हणतात, हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तिन्ही कवणे परी जाणीजे मार्गाते या. तिही कवणे परी जाणीजे मार्गाते या. या मार्गाला ते कसे जाणतील. असे जर जीवनमुक्ताने केले नाही तर अज्ञान्याला काय कसे कळेल, साधना समग्रतेने अचूकतेने कशी कळेल. ज्यांना जीवनमुक्तावस्था प्राप्त करून देणारा हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल. तर जे इतर अज्ञानी
म्हणजे जे अजून स्वधर्माचरण करीत नाहीत आणि इच्छा प्रेरित कर्मामध्येच रमलेले आहेत, अशांना जीवनमुक्तावस्था प्राप्त करून देणारा हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल? जर का ज्यांना जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्यांचा कर्मयोग सिद्धीच गेलेला आहे, ते जर का स्वधर्माचरण रूप यज्ञाचं आचरण करीत राहून इतरांना अनुकरण करण्यासाठी रोल मॉडेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, हा येथे सारांश. आता श्लोक 21 मध्ये साधना सांगितलेली आहे भगवंतांनी. मी पदच्छेद वाचतो. यत् आचरति श्रेष्ठः तत्तत् एव इतर जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोक तत् अनुवर्तते. अर्थ काय आहे? श्रेष्ठ पुरुष जे जे व्यावहारिक आध्यात्मिक आचरण करतो त्याप्रमाणेच इतर जनही आचरण करतात. तो श्रेष्ठ पुरुष ज्या कर्माला प्रमाणित करतो, प्रमाण म्हणून सांगतो, त्या सामान्य लोक प्रमाणभूत मानून अनुसरतात. असा हा महत्वाचा श्लोक आहे. तर यावरचं आपण विवेचन पाहणार आहोत. हे विवेचन सलगतेने पाहता यावं त्यासाठी आजचा आपण जो मधला ब्रेक आहे तो ब्रेक आपण आता घेऊया आणि 5 मिनिटानंतर परत यावरील विवेचन सलगपणे पाहूया. माझी माऊली. माझी माऊली. तर कर्मयोगाचं आचरण सिद्धीच गेल्यानंतर सुद्धा इतरांना अनुकरण करता यावं आणि अनुकरण करणे हा सर्वांचा स्वभाव आहे. त्यामुळे जनकादिकासारखे जे पुरुष आहेत, भगवंताने जनकादिक हे पद त्यासाठीच योजलेलं आहे की अशाने इतरांना अनुकरण करता येण्यासाठी स्वधर्माचरण रूप यज्ञ सुरू ठेवला पाहिजे आणि ते आचरण असं केलं पाहिजे की ते इतरांना अनुकरण करून त्यांचा कर्मयोग सिद्धीत जाईल. त्यासोबतच असं आचरण न करणे या अपायाला सुद्धा ते मुक्तील. हा अपाय त्यांना होणार नाही. तर यातील जो भाग आहे की कर्मयोग सिद्धीस गेल्यानंतर असं विशेष असलेलं कर्म सुरू ठेवणे, हे कर्मयोग सिद्धीस जाण्यापूर्वी सुद्धा शक्य आहे आणि तसं आचरण करणं हे तितकंच आवश्यक आहे. स्वतःचा कर्मयोग सिद्धीस जावा एवढेच प्रयोजन स्वतः पुढे ठेवून स्वधर्माचरण रूप यज्ञ न करीत राहता, म्हणजे स्वधर्माचरण रूप यज्ञ तर करीत राहायचाच आहे, पण त्यामागची भूमिका आपण स्वधर्माचरणाची साधना करीत असताना इतरांना कशा प्रकारे आदर्श प्राप्त होईल, अनुकरण करण्यासाठी आदर्श प्राप्त होईल, अशा प्रकारची भूमिका सुद्धा साधकावस्थेतही जोपासावयाची आहे. असं पुढील जे आता आपण पाहणार आहोत त्या विवेचनाचं प्रयोजन आहे. तर त्यासाठी काय करावयाचं आहे? व्यवसायाचा काही भाग किंवा काही क्षेत्र निवडून स्वतःच्या सुस्पष्ट व सातत्याने केलेल्या स्वधर्माचरणाद्वारे इतरांना अनुकरण करण्यासाठी राजा जनकाप्रमाणे आदर्श उपलब्ध करून द्या. या शीर्षकाखाली पुढील काही विवेचन, काही प्रश्न आहेत. श्रेष्ठ पुरुष सर्व वर्णांचे व्यवसायाचे प्रत्यक्ष आचरण कर्मयोगाप्रमाणे करू शकत नाही. कोणतीही व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली तरी
सर्व वर्णांचं, सर्व व्यवसायांचं आचरण तो कसं करून दाखवू शकेल? शक्य नाही. पण त्याने स्वतःच्या वर्णास, व्यवसायास, जसे वकील, इंजिनियर, डॉक्टर, नोकरी, व्यापार, कारखानदारी इत्यादी अनुरूप स्वधर्माचरण अनुकरण करण्यासाठी समाजास उपलब्ध करून दिले की त्या व्यवसाय वर्णाला तर अनुकरण करणे सरळ सोपे होतेच, इतरांनाही त्या श्रेष्ठ पुरुषांचे वागणे प्रमाण ठरते व त्यांनाही त्यांच्या व्यवसायाप्रमाणे कर्मयोगाची साधना करणे सोपे जाते. सांगण्याचा उद्देश काय आहे? समजा तुम्ही इंजिनियर आहात आणि इंजिनिअरिंग मधलं तुम्ही एखादं क्षेत्र, एखादा भाग असा तयार केला की त्याचं अनुकरण करणं इतरांना शक्य होतं आणि सोपं होतं. हे तर आहेच, पण ते मॉडेल, तो आदर्श पाहिल्याद्वारे इतर व्यावसायिकांना सुद्धा अनुकरण करण्यासाठी आदर्श प्राप्त होतो. आता त्या दृष्टीने उदाहरण, त्या दृष्टीने सांप्रतच्या काळात म्हणजे 2022 सर्वांचे लाडके पंतप्रधान श्री मोदीजी यांनी स्वतःच्या स्वधर्माचरणाद्वारे कर्मयोगाचे एक उत्कृष्ट उदाहरण शासन व राजकारणातील उच्च पदस्थाना सुलभतेने अनुकरण करता येण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचं हे आचरण पाहून इतर मंत्री तसं अनुकरण करण्यासाठी प्रेरित होतात. त्याचप्रमाणे तेथील इतर जे शासकीय अधिकारी आहेत, जे IAS अधिकारी आहेत, तर लक्षात घ्या किती प्रमाणामध्ये त्याची व्याप्ती वाढू शकते आणि किती प्रमाणामध्ये वरच्या एखाद्या माणसाने कर्म विशिष्ट पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने आचरण करून निष्कामतेने करून दाखवलं की किती प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो. केंद्र शासनातील प्रत्येक विभागाचे जे सर्वात वरिष्ठ IAS अधिकारी असतात ते राज्यातील चीफ सेक्रेटरीच्या लेवलचे असतात. आता तेवढ्या लेवलच्या अधिकाऱ्यांना जेव्हा अनुकरण करण्यासाठी एक आदर्श प्राप्त होतो, त्यावेळेस त्या सर्व कर्माची व्याप्ती अशी वाढत जाते. एकाचं पाहून दुसरं अनुकरण करणे सुलभ होऊ लागते व इतर सर्वांना आदर्श, आयडॉल ऑफ एक्सलन्स म्हणून स्वतःच्या व्यवसायानुरूप आचरण करता येण्यासाठी व प्रेरित होण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. कोणी? मोदीजीने पंतप्रधान म्हणून कार्य करत असताना. तर त्यांच्या आजूबाजूचे जे इतर मंत्री आणि इतर अधिकारी आहेत ते तर प्रेरित होतातच, पण तो आदर्श पाहून आपणासारखे सर्वजण सुद्धा प्रेरित होऊन स्वधर्माचरण रूप यज्ञ, स्वधर्माचरण रूप आचरण करू लागतात. जीवनमुक्तावस्था प्राप्त होण्यापूर्वी स्वधर्माचरण सुरू असते, त्यावेळी सुद्धा त्यांचे आचरण इतरांना प्रेरणादायी ठरत असते. साधना काळात संपूर्ण व्यवसाय जरी आदर्शवत करता आला नाही तरी किमान पक्षी काही क्षेत्र व्यवसायाचा भाग निवडून त्या क्षेत्रासाठी आदर्श निर्माण करावा. स्वतःची साधनाही चांगली होते व समाजाचाही फायदा होतो. प्रत्यक्ष आचरणासाठी इतरांना प्रेरणा मिळते. स्वतःच्या व्यवसायासंबंधाने असे कोणते क्षेत्र निवडता येईल? चिंतन करा. उदाहरणार्थ, आपण डॉक्टर आहात व वर्षाला 1 आठवडा लॉयन्स किंवा रोटरीच्या माध्यमातून विनामूल्य कॅम्पमध्ये सेवा देण्यासाठी जात असाल तर त्या ठिकाणी OB 80 प्रमाणे सेवा कर्म करा. सहृदयता, उत्साह, समग्रता, स्वतःच्या शास्त्राचा पुरेपूर उपयोग, विनय, साक्षीभाव असे सर्व मिळून इतर डॉक्टर्ससाठी जणू तो आदर्श ठरावा. अशा प्रकारचं तुम्हाला स्वतःचं आचरण करावयाचं आहे. तुम्ही समजा डॉक्टर आहात आणि कॅम्पमध्ये तुम्ही सेवा देण्यासाठी गेला आहात, तर तिथे इतर डॉक्टरही सेवा देण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्ही जर का एवढ्या आदर्शवत आचरण त्या कॅम्पमध्ये कराल तर काय होईल? इतर डॉक्टरना सुद्धा एक मॉडेल प्राप्त होईल.
एक आदर्श प्राप्त होईल. चिंतन करा. व्यवसायासंबंधाने निवडलेल्या एका भागासाठी, क्षेत्रासाठी राजा जनकासारखे आदर्श निर्माण करण्यासाठीचे सेवेचे क्षेत्र ठरवा. प्रत्येकाने अशा प्रकारचं क्षेत्र ठरवायचं आहे. आपण काय केलेलं आहे? स्वतःसाठी आदर्श असलेलं व्हिजन स्टेटमेंट एका अभ्यास वर्गात तयार केलेलं आहे. तिथे एकाखाली एक आचरणाचे मुद्दे लिहून काढलेले आहेत आणि त्याखाली आपण काय म्हटलेलं आहे की वरील सर्व आचरण मी समग्रतेने, निष्ठापूर्वक, सातत्याने, निष्कामतेने करीत राहील, असं आपण त्याखाली लिहिलेलं आहे. त्यानंतरच्या आपण एका अभ्यास वर्गामध्ये काय पाहिलं की आपण ते आचरण करीत आहोत का, त्यासाठी निजवृत्तीद्वारे तपासणे, इंट्रोस्पेक्शन कसं करायचं, करणं कसं आवश्यक आहे, हे आपण एका अभ्यास वर्गात पाहिलेलं आहे. आता ह्या अभ्यास वर्गामध्ये त्या निवडलेल्या व्हिजन स्टेटमेंट मधील स्वतःसाठीच्या आदर्शामधील काही भाग, काही क्षेत्र असं निवडायचं आहे की ते इतरांना अनुकरण करण्यासाठी सहजतेने उपलब्ध होईल. असा हा आपण साधनावस्थेत असताना इतरांना अनुकरण करण्यासाठी काही क्षेत्र, काही आदर्श उपलब्ध करून द्यावयाचा आहे. म्हणजे त्याप्रमाणे इतर व्यवसायातील लोक सुद्धा त्याप्रमाणे त्यांच्या व्यवसायात अनुकरण करू लागतील. आता पहा ह्यासाठीचं एक उदाहरण. पायी वारीमध्ये सर्व वारकऱ्यांच्या सोबत पायी किंवा वाहनाने प्रवास करीत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असे 20 दिवस वर उल्लेखित आदर्शाप्रमाणे विनामूल्य सेवा द्या. इतरांच्या सोबत तर पायी वारी कराच करा किंवा वाहनातून करा, पण त्या काळात वारकऱ्यांना सेवा द्या. डॉक्टर वसंत चालिकवार, लेखकांचे काका, त्यांच्या तरुण वयात 1970च्या दशकात काही वर्षे जुन्या काळातील MBBS असल्यामुळे भरपूर चालणारा त्यांचा दवाखाना इतरांना चालवण्यास देऊन पत्नीसोबत पायी वारी करीत आणि त्या काळात छोट्या आजारावर पदरच्या औषधासह विनामूल्य सेवा देत असत. त्या काळात त्याने सुमारे 10 वर्षे पंढरपूर येथे संपूर्ण चातुर्मास छोट्या आजारावर पदरची औषधे व सर्वांना विनामूल्य सेवा देणारा दवाखाना चालवत असत. उर्वरित 8 महिन्याच्या प्रॅक्टिसच्या उत्पन्नातून ते हा खर्च करीत असत. कोरोना सुरू होईपर्यंत त्यांचे दरवर्षी वास्तव्य संपूर्ण चातुर्मास पंढरपूर येथे असे व त्या काळात जितकी शक्य होतील तितकी औषधे सोबत नेऊन घरी येणाऱ्यावर विनामूल्य औषधोपचार करीत असत. असं हे लेखकांच्या काकांचं प्रत्यक्षात घालून दिलेलं उदाहरण आहे. किती चांगलं आदर्श, कर्मयोगाचा आदर्श त्यांनी इतरांना उपलब्ध करून दिला. नांदेड येथे जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस, त्या काळात MBBS फार कमी लोक होते, त्या काळात खूप होती. रोअरिंग प्रॅक्टिस होती असं म्हटलं तरी चालेल. आणि तशी असलेली प्रॅक्टिस ते 4 महिने बंद करीत, इतरास दवाखाना चालवण्यास देत. आम्ही पाहिलेलं आहे त्या 4 महिन्याच्या काळात जेव्हा ते इतरांना दवाखाना चालवण्यास देत तेव्हा त्या ठिकाणी खूप कमी लोक आहेत, प्रॅक्टिस कमी होऊन जात असे. पण ते पुन्हा आले तिथे 4 महिन्याचा चातुर्मास पूर्ण करून जेव्हा ते पुन्हा येतात तेव्हा पुन्हा प्रॅक्टिस वेग धरीत असे. पण ते कधी अशी काळजी करत नसत की माझी प्रॅक्टिस मग कमी होऊन जाईल डिस्कंटिन्युटी आल्यामुळे, असा ते विचार करीत नसत. आणि चातुर्मासामध्ये ते पंढरपूर येथे विनामूल्य छोट्या आजारावर औषधोपचार स्वतः जवळची औषधे देऊन करीत असत. तर असं हे कर्मयोगाचं आचरण त्यांनी कित्येक वर्ष सुरू ठेवलं. हे म्हणजे राजा जनकासारखं एक अनुकरण करता येण्यासाठीचं एक उदाहरण त्यांनी सर्वांना घालून दिलं. तर तशा प्रकारे स्वतःसाठीचं जे व्हिजन स्टेटमेंट, आदर्श तुम्ही तयार केलेला आहे, त्यापैकी
काही भाग असा निवडावयाचा आहे, काही कालावधीसाठी असेल, काही क्षेत्रासाठी असेल, एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी असेल, तर ती ऍक्टिव्हिटी त्या कालावधीसाठी, त्या क्षेत्रासाठी अशा रीतीने करावयाची आहे की अनुकरण करण्यासाठी इतरांना एक आदर्श सहजतेने उपलब्ध होईल. तर या ठिकाणी लेखकास प्राप्त झालेलं एक उदाहरण, जे लेखकास आयुष्यभर मार्गदर्शक ठरलं, ते आता आपण पाहणार आहोत. लेखक इंजिनिअरिंग कॉलेज वरंगलला शिकत असताना 1969 RCC चे प्राध्यापक श्री सोमय्या जुलू विनामूल्य डिझाईन करून देत. त्या RCC मध्ये त्यांना डिझाईन मध्ये उत्कृष्ट त्यांचं पारंगतता होती. आणि ते RCCचं म्हणजे घरामध्ये जे आपण कॉन्क्रीट आणि त्याच्यामध्ये जे लोखंड घालतो त्या सगळ्याला मिळून RCC, रिनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. तर RCC हा सर्वांना माहिती असलेला शब्दप्रयोग आहे. तर RCCचं ते डिझाईन सर्वांना विनामूल्य करून देत असत. शासन असोत, मग ते सर्वांमध्ये कोण कोण आलं? शासक, कंत्राटदार, घर बांधणारा मालक, गरीब, श्रीमंत असा भेद न करता पूल इमारतीमध्ये सळई किती व कशी घालावी हे ड्रॉइंग सकट काढून देत. उद्देश फक्त एकच, अनावश्यक सळई न वापरता कमी पैशात टिकाऊ सुरक्षित बांधकाम करून राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन, सिमेंट व स्टील मध्ये राष्ट्रीय बचत, पूल इमारतीच्या डिझाईन मध्ये पाहिजे तेथे थोडेसे कमी व नको तेथे बरीच जास्त सळई वापरून तयार झालेले डिझाईन सुरक्षिततेच्या मानकात बसते, म्हणजे IS स्टँडर्ड मध्ये ते बसते, स्वीकारार्ह असते. तसं स्ट्रक्चर पडणार नसतं, पण असे डिझाईन खर्चिक असूनही उत्कृष्ट नसते, असे लक्षात घ्यावे. तोच प्रकार खांबाचा म्हणजे कॉलमचा आकार व स्लॅबच्या जाडीबाबत होतो. जास्त जाड स्लॅब केला, जास्त सळई टाकली म्हणजे तो उत्कृष्ट झाला असं नाही. तर ऑप्टिमाइज करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा डेड लोड सुद्धा उगीच वाढून बसतं. सारांश अधिकचा खर्च करूनही पूल इमारत कमी दर्जाची तयार होते. डिझाईनची उत्कृष्टता जशी कॉम्प्युटर प्रोग्रामच्या गुणवत्तेवर आधारित असते, तशीच ती डिझायनरच्या कल्पकतेवर, कौशल्यावर, अनुभवावर अवलंबून असते. प्राध्यापक म्हणायचे, श्रीमंताकडून फीस घ्यावयाची. लेखकाचे प्राध्यापक म्हणायचे, श्रीमंताकडून फीस घ्यायची व गरिबांना विनामूल्य असे ठरवले की हळूहळू गरिबासाठी वेळ राहत नाही. त्या जुन्या काळात सिमेंट स्टीलच्या टंचाईच्या काळात ते दर महिन्यास काही लक्ष रुपयाची राष्ट्रीय बचत साध्य करीत. म्हणजे आवाका किती होता. इकडे आम्हाला कॉलेजमध्ये ते मनपूर्वक शिकवेत आणि उर्वरित सर्व वेळ ते कर्मयोगाचं अशा पद्धतीने आचरण करीत. ते कला सुद्धा जोपासत असत. त्यांना नृत्य करता यायचं. पहा, म्हणजे एखादी व्यक्ती किती विविध अंगाने उत्कृष्ट असू शकते. ते कर्मयोगाचे एक सुरेख उदाहरण, जे लेखकाला स्फूर्ती देण्यासाठी आयुष्यभर पुरले. या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना नमस्कार करूया, कारण आता ते वैकुंठात आहेत. कसं पुरलं त्यांचं उदाहरण? नळ योजना टिकाऊ व किफायतशीर, सस्टेनेबल अँड इकॉनॉमिकल करून खूप मोठ्या प्रमाणात जनसंपत्तीची बचत व सत्कारणी गुंतवणूक होण्याद्वारे जनसेवा लेखकास साधता आली. अनावश्यक ठिकाणी मोठ्या व्यासाचे पाईप टाकल्याने काय वाटतं की आता सर्वांना पाणी चांगल्या प्रकारे मिळेल, पण होतं काय? फक्त भांडवली खर्चच वाढत नाही, तर दुरुस्तीचा वेळ व खर्च वाढतो. ज्यावेळेस एखादा लिकेज उद्भवतो, एखादा पाईप फुटतो, त्यावेळेस काय होतं? नको तो मोठा आकार, त्यामुळे दुरुस्ती जास्त मोठी, त्यामुळे दुरुस्तीचा वेळ जास्त. पाण्याचे असमान वाटप होते. कसं?
तर टाकीचा वाल्व उघडल्यानंतर पाईपलाईन भरण्यात जास्त पाणी लागते, दूरच्या घरांना पाणी अजूनच कमी मिळते, असे लक्षात घ्यावे. म्हणजे मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकली की जास्त सेफ डिझाईन झालं असं ते नाही. ऑप्टिमाइज करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ऑप्टिमायझेशन फक्त खर्च कमी करण्यासाठीच आवश्यक आहे असं नाही, तर सर्वांना समान वाटप व्हावं पाण्याचं, योजना टिकाऊ व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा ते आवश्यक आहे. लेखकाने कल्पकतेने कौशल्याने केलेले मोठ्या योजनांचे डिझाईन्स तसे समग्रतेने व कष्टपूर्वक केलेले कर्माचरण इतर अभियंत्यांना प्रेरणादायी ठरले. निश्चितपणे प्रेरणादायी ठरले. माझ्या सभोवताली जे अभियंते असत त्यांना मी करून दिलेले डिझाईन्स, मी प्रत्यक्षात योजनेचं केलेलं एक्झिक्युशन प्रेरणादायी ठरत असे. त्यांना ते तसं जाणवतही असे आणि तसं ते करीतही असत. तर निश्चितपणे आपण जर का एखादं विशेष पद्धतीने केलं डिझाईन, तर ते निश्चितपणे इतरांना मार्गदर्शक ठरतं. या निमित्ताने मी एक छोटासा अनुभव आपणा सर्वांना सांगतो. क्वालिटी कंट्रोल म्हणतो आम्ही त्याला. एक आमच्या कामाचं एक त्याच्यामध्ये विभाग असतात, क्वालिटी कंट्रोल विभाग, क्वालिटी कंट्रोल डिव्हिजन्स. ते पुष्कळ वेळेस क्वालिटी कुठे चुकली हेच सांगतात, पण क्वालिटी कशी उत्कृष्ट असावी यासाठी काय करता येईल त्या दिशेने मात्र त्यांची कल्पकता फारशी जात नाही. आता पाणी पुरवठा, त्यातला एक भाग पाईपलाईन. आता ही पाईपलाईन कमी अधिक व्यासाची असते, वेगवेगळ्या प्रकारच्या पाईपाच्या मटेरियलची असते, पण त्यासाठी चर खणावा लागतो, जमिनीमध्ये चर खणावा लागतो आणि त्या चरामध्ये ती पाईपलाईन पाईप एकमेकांना जोडून ती पुरावयाची असते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता तो चर सरळ असणे अपेक्षित आहे, पण तो चर पुरेसा सरळ नसायचा, पण ऍक्सेप्टेबलही असायचा. मध्ये टाकलेली पाईपलाईन सरळ आहे ना, कधी चराच्या डावीकडे थोडी जवळ जाईल, कधी चराच्या उजवीकडे थोडी जवळ जाईल, पण पाईपलाईन चरामध्ये सरळ टाकलेली आहे म्हणजे ती मानकामध्ये स्टँडर्डमध्ये बसते, त्याला कोणी चूक म्हणत नाही. पण चर जर का सरळ राहिला तर कधी कधी ती पाईपलाईन डावीकडे टेकणे आणि उजवीकडे टेकणे आणि टेकली म्हणून त्यात किंचितसा बाक येणे, जो सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे, तशा प्रकारे पाईपलाईन टाकणे हे ऍक्सेप्ट केलं जायचं, जे मानकामध्ये बसतं, जे स्टँडर्डमध्ये बसतं. तर एक साधा ठरवलं की अगदी सरळ, ज्याला आपण बोल भाषेत नाका नीट सरळ चर चर पाहिजे. मग तो चर तसा कसा करता येईल, मग त्यासाठी मार्गदर्शक तत्व घालून दिले. दोन्ही बाजूने दोरी टाकून त्यावर फक्की मारणे, आम्ही म्हणतो चुन्याची फक्की मारणे, आणि पाहिजे असलेल्या रुंदीचा चर करणे. त्याच्यानंतर मध्ये जेव्हा ब्लास्ट करावे लागतात, मध्ये पाईपलाईन मध्ये जेव्हा खडक येतात तेव्हा ब्लास्ट करावे लागतात, तिथे तर चर निश्चितच वाकडा तिकडा होण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी तो सरळ कसा राहील, मग ते त्याच्यासाठीचे कशा पद्धतीने आम्ही त्याला छिद्र घेऊन त्यात दारू भरून उडवतो, ते कसे घ्यावेत वगैरे वगैरे आम्ही फार छानपैकी केलं. आता हे केलेलं काम आम्ही कंत्राटदारांना सांगितलं की तुम्ही हे काम 1 किलोमीटरची चर अगदी नाका नीट करून दाखवायचा आणि तो आम्हा सगळ्यांना दाखवायचा. आणि मग चढाओढ लागली आणि मग कॉन्ट्रॅक्टर, कारण पाईपलाईन जशी शहरात टाकायची असते तशी शहराबाहेरही टाकायची असते, तर तिथे तर तुम्हाला ज्या ठिकाणी रस्ता सरळ आहे त्या ठिकाणी सरळ टाकण्याची संधी असतेच असते. तर त्या ठिकाणी ते टाकायचे पाईपलाईन, म्हणजे चर खणायचे. आणि मग आम्ही इतर इंजिनियर्सना, मी चीफ इंजिनियर होतो, तर इतर जवळपासचे एसी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आणि जवळपासचे ज्युनियर इंजिनियर, डेप्टी इंजिनियर्स, असे तिथे 30-40 लोक आम्ही जमायचो आणि त्या चराची आम्ही पाहणी करायचो. आणि मग आम्ही एक त्याचा प्रासंगिक फायदा आम्ही काय सांगतो इंजिनियर्सना,
तिथे छोटी शिडी ठेवलेली असायची. तुम्ही चरात उतरा आणि बघा तो चर आता तुमच्या किती उंचीपर्यंत येतोय. साधारणपणे कमी व्यासाची पाईपलाईन असेल तर 1 मीटर खोलीचा तरी चर करावाच लागतो. पण मग ते पाईपलाईनीत कोणी उतरायचे नाहीत. ज्युनियर इंजिनियरने माप घेतलेली आहेत का, त्या मापाला टिक करायची, त्याला मी चेक मेजरमेंट्स म्हणतो. असं सर्वसाधारणपणे सुरू असतं. आणि बघितल्यानंतर तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एक मीटर खोलीचा चर म्हणजे किती येतो. मग प्रत्येकाच्या लक्षात आलं की 1 मीटर तरीचा खोल आहे तो तुमच्या छातीला टेकण्या इतका येतो, इतका तो खोल असतो. आणि मग 1 मीटर खोल आहे चर म्हणून कोणीतरी सांगितलं तर आता तुमचं म्हणणार की नाही मोजा, माझ्या दृष्टीने हा 1 मीटर नाही, 80 सेंटीमीटरच आहे. तर असंही त्याच्यातून फायदा होत गेला. आणि इतका सरळ तर खणता येतो हे मार्गदर्शक झाले. आता त्याचं अनुकरण कसं झालं, मग एका कंत्राटदाराने ते केलं, मग तो दुसरा कंत्राटदार म्हणायचा मी करणार, त्यांनी करून दाखवायचो. आणि 30-30, 40-40 इंजिनियर लोकांना बोलावणे, अर्थात ते त्यांच्या गाड्याने येत असत, आणि त्यांच्या जेवण खाण्याची सोय तो कंत्राटदार इतक्या खुशीने करायचा की माझं काम बघण्यासाठी इतके इंजिनियर आले. अन्यथा काय असतं, माझं काम कमीत कमी लोकांनी पाहावं आणि लवकरात लवकर मी पाईपलाईन टाकून बुजवावं, अशा प्रकारचं सर्वसाधारणपणे जे चालू असतं. त्याला किती मोठ्या प्रमाणात छेद मिळाला, तर मी सगळ्यात चांगलं काम करणार, इतरांना दाखवणार, त्यांची वाहवा मिळविणार. तर अशा प्रकारे आपण एखादं छोटस क्षेत्र, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी निवडू शकतो जी आपण उत्कृष्टपणे करून दाखवू शकतो, जी इतरांना स्वतःच्या साधना काळात इतरांना राजा जनकाप्रमाणे अनुकरण करण्यासाठी उपलब्ध होते. स्वतःचा कर्मयोग सिद्धीस गेलेला पाहिजे असं मुळीच नाही. स्वतःच्या साधना काळामध्ये असं आपण अनुकरण करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी, एखादं छोटस कार्यक्षेत्र निवडून उपलब्ध करून देऊ शकतो. तर हा इथे सांगण्याचा उद्देश. तर लेखकाने कल्पकतेने कौशल्याने केलेले मोठ्या योजनांचे डिझाईन्स, तसेच समग्रतेने कष्टपूर्वक केलेले कर्माचरण इतर अभियंत्यांना प्रेरणादायी ठरले. लेखकाच्या प्राध्यापकांनी स्वआचरणातून घालून दिलेल्या कर्मयोगाच्या आदर्शामुळे हे सर्व साध्य झाले. या निमित्ताने त्यांना शतशः अभिवादन. तरी स्वतःच्या व्यवसायाचे चिंतन करून त्यातील काही भाग, क्षेत्र निवडून स्वतःसाठी आदर्श निश्चित करा, जेणेकरून इतरत्र अनुकरण करण्यासाठी उदाहरण उपलब्ध होईल. आदर्श प्रभावी होण्यासाठी, तसेच आदर्श निश्चित करणे सोपे होण्यासाठी सेवा परमो धर्म ही भूमिका धारण करून चिंतन करा आणि त्या पद्धतीने स्वतःसाठीची ऍक्टिव्हिटी, जी आधी तुम्ही व्हिजन स्टेटमेंटमध्ये स्वतःसाठीचा जो आदर्श तयार केला आहे त्यामध्ये ठरविलेल्यापैकी काही ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने निश्चित करा. तर असा हा ग्रहपाठ आपण निश्चित करा, ही आपणा सर्वांना विनंती. तर चिंतनाद्वारे निश्चित केलेले क्षेत्र म्हणजे इतरांना अनुकरण करता येईल असे जे निश्चित केलेले क्षेत्र आहे, क्षेत्राची व्याप्ती, प्रकार, कोणते कर्म ठरविले, ते कसे करावयाचे ठरविले, ते अवश्य लिहून काढा. त्यात अखेरीस लिहा, मी वरील कर्म समग्रतेने फलाकांक्षा रहित राहून साक्षीभाव धारण करून अनुष्ठानवत करील. ओम तत्सत. तर पुढील ओवी 158. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मो ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. श्रेष्ठ म्हणजे वडीलधारे अनुभवी लोक जे जे आचरण करतात त्या त्या कर्मालाच इतर सर्वसामान्य लोक धर्म म्हणून संबोधतात आणि त्या कर्माचे धर्मवत अनुष्ठान करतात, अशी येथे परंपरा आहे. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. असा हा इथे स्वभाव झालेला आहे. कोणता? अनुकरण करण्याचा.
म्हणून श्रेष्ठांनी कर्म करण्याचे सोडू नये, अन्यथा लोकांना असा गैरसमज होऊ शकेल की कर्मयोग फक्त सांगावयाचा असतो व आचरण जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे विशेष काळजी घेऊन स्वधर्माचरण करणे हे जगत कल्याण करणाऱ्या संतांना जास्त लागू आहे. त्याचप्रमाणे पाहून अनुकरण करणे हे ऐकून करण्यापेक्षा सोपे असते, अचूक असते. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. हे पार्थ, मला या 3 लोकात काहीही कर्तव्य नाही, कारण मला न मिळालेले असे काही नसून कर्म करून मिळवावयास योग्य असेही काही नाही. तरीही मी कर्म करीतच असतो. मला न मिळालेलं असं काही नाही. भगवंत म्हणताय मला न मिळालेलं असं काही नाही, कारण सर्व काही प्राप्त आहे. आणि कर्म करून काही मिळवावयास योग्य असंही काही राहिलेलं नाही, आणि तरीही मी कर्म करीत असतो असं भगवंत म्हणतात. आता अनेकाचिया गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीच ये रहाटी वर्तत असे. अर्जुना, तुला इतरांच्या गोष्टी कशाला सांगू? मी तुझ्या समोर स्वतः स्वधर्माचरणाच्या मार्गाने वर्णन करीत आहे, हे प्रत्यक्ष पहा. काय साकडे काही माते की कवणे एके आते आचरे मी धर्माते मनसी जरी. मला काही संकट पडले आहे काय, किंवा एखाद्या इच्छा आवेगाने मी धर्माचे आचरण करीत आहे काय, असे जर म्हणत असशील तरी पुरतेपणा लागी आणिकू दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. तर माझ्या इतकी परिपूर्णता तरी पुरतेपणा लागे, माझ्या इतकी परिपूर्णता, विश्वव्यापकता, कैवल्याचा राणा, लीलया सर्व करणारा, षडगुण ऐश्वर्य संपन्नता असलेल्या जगात दुसरा कोणीही नाही. असे सामर्थ्य, अशी सामग्री माझ्या अंगी आहे हे तू जाणतोसच. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला, ते स्वतःच्या कार्याचा उदाहरण देतात. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. माझे गुरु सांदीपनी ऋषी यांचा समुद्रात बुडून मृत झालेला पुत्र मी यमाकडून परत आणला. हा सर्वश्रुत पराक्रम तू पाहिलेला आहेस. तो सामर्थ्यशाली मी येथे प्राप्त झालेल्या म्हणजे सारथ्य कर्मामध्ये तत्परतेने पूर्णतेने शांतपणे वावरत आहे. कर्मी वर्ते, मी शांतपणे हे कर्म समग्रतेने करीत आहे. कोण कसा आहे मी, तर माझ्या गुरुचा मृत झालेला पुत्र मी यमाकडे जाऊन परत आणला, असा माझा कर्माचा पराक्रमाचा पोवाडा गायला जातो. आणि असा असलेला मी आज शांतपणे माझ्या समोर जे कर्म उभे आहे ते कर्म म्हणजे सारथ्य कर्म मी शांतपणे समग्रतेने करीत आहे. पुढील श्लोक 23 मध्ये भगवंत म्हणतात, यदि ही अहम न वर्ते जातु कर्मणी अतंद्रिता. कर्मणी अतंद्रिता हा विशेष पद आहे. यदि ही अहम न वर्तेयम जातु कर्मणी अतंद्रिता मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. कारण हे पार्था, मी तंद्री सोडलेला असा होऊन अतंद्रित मी तंद्री सोडलेला असा होऊन अर्थात यांत्रिकीपणा सोडून चित्तात सावधानता व साक्षीभाव जोपासत जर कर्मामध्ये कदाचित वागलो नाही तर मोठी हानी होईल. कारण सर्व मनुष्य सर्व प्रकारे माझ्या मार्गास अनुसरत असतात. भगवंतांचं जे आचरण आहे त्याप्रमाणे आपण आचरण करण्याचा नेहमी प्रयास करीत असतो. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की मी तंत्री सोडलेला असा होऊन म्हणजे यांत्रिकीपणा सोडून चित्तात सावधानता व साक्षीभाव जोपासत जर कर्मामध्ये कदाचित वागलो नाही तर मोठी हानी होईल. कारण सर्वांना माझ्या मार्गाचं अनुसरण
करावंसं वाटत असतं. अतंद्रिता हा ह्या श्लोकातील सर्वात महत्वाचा भाग आहे. जो तुम्ही स्वतःसाठीचा आदर्श ठरविलेला आहे त्या आदर्शाचं आचरण हे अतंद्रिता असे करावयाचे आहे, यांत्रिकी पद्धतीने करावयाचं नाही. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षू का होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षू का होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया. मी भगवंत म्हणत आहेत, माऊली भगवंत उद्गाराद्वारे सांगत आहेत, मी भगवंत स्वधर्मात कसे वर्तन करतो म्हणून विचारशील तर जसा एखादा इच्छा आकांक्षा असलेला व्यवहारी उद्यमशील मनुष्य ज्या समग्रतेने, काळजीपूर्वक, जबाबदारीने, दक्षतेने स्वतःच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कर्म करतो, तसा या आदर्शाप्रमाणे पण फलाकांक्षा रहित होऊन साक्षीभाव जोपासत करणीय कर्म करताना सर्वांनी वागावे हा सारांश. तर याचा विस्तार पुढे ओवी 169 मध्ये येणारच आहे. तर अतंद्रित ही साधना या ओवीमध्ये माऊलीने विस्ताराने सांगितलेली आहे. तर अतंद्रित कसे जोपासावयाचे आणि मग तसे जोपासल्याने कर्मयोग कसा सिद्धीत जातो हे आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. सर्वच जण दुचाकी असेल, चारचाकी असेल, ड्रायव्हिंग आता जाणतात. तर त्यांना सर्वांना माहिती आहे की आपण ते ड्रायव्हिंग उत्कृष्टतेने करतो. ते करत असताना आपण इतर विचारही करू शकतो. एखाद्याचा फोन आला तर कानाला आपण तो वायरने कनेक्ट करून ऐकूही शकतो, बाजूच्या व्यक्तीशी बोलूही शकतो आणि तरीही आपण ते काम व्यवस्थितपणे करू शकतो. मी समग्रतेने म्हणत नाहीये, व्यवस्थितपणे करू शकतो. कारण समोर कोणी आलं की आपण ब्रेकही मारतो, ऍक्सिडेंटही होऊ देत नाही. पण तसं ते करणं उचित नाही. जर का आपण ड्रायव्हिंग करत असताना असं ठरवलं की मी कोणताही विचार करणार नाही, फक्त ड्रायव्हिंग करेल, मग ती कर्मयोगाची उत्कृष्ट साधना होते, जी आत्मानुभूती प्रत नेते. कर्म कोणतं आहे? नेहमीच काय आहे? ड्रायव्हिंग. पण ते यांत्रिकीपणे करायचं नाही. ते करत करत इतर काहीतरी करायचं म्हणजे काय होतं? ड्रायव्हिंग यांत्रिकीपणे होतं. तर ड्रायव्हिंग जर आपण यांत्रिकीपणे केलं नाही तर तरच मग ते समग्रतेने होते. आणि असे समग्रतेने केलेले कर्म आत्मानुभूती प्रत नेते. आपण मागील एका अभ्यास वर्गात सांगितलं की लघवी करताना 1-2 मिनिट लागतात, पण ती त्यावेळेस कोणताही विचार करायचा नाही. मग स्नान करताना दुसरा कोणताही विचार करायचा नाही. माझे हात मला आंघोळ घालीत आहे, शॉवरचं पाण्याचे थेंब माझ्या शरीरावर पडत आहे, हे जे होत आहे तेच समग्रतेने अनुभवायचं, दुसरा कोणताही विचार नाही. आणि मग ती साधना ज्ञान मार्गाचे साधन होते, असं इथे लक्षात घ्यावं. आणि ह्या सर्वांचा भगवंतानी एका पदामध्ये उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे. काय आहे ते? पण अतंद्रित तर कर्मणी अतंद्रित तर अतंद्रित राहून कर्म करावयाचे आहे. पुढे श्लोक 24 मध्ये भगवंत म्हणतात, उस्सिद्देयु इमे लोका न कुर्याम कर्म चेतहम शंकरस्य च कर्ता श्याम उपहन्याम इमाः प्रजाः. तर ह्या श्लोकामध्ये भगवंताने सिद्धांत सांगितलेला आहे. जर मी कर्म म्हणजे कर्मयोग स्वधर्माचरण न करील
तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी शंकराचे म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी उचित अनुचित कर्मांचे मिश्रण मनाला वाटेल तसे करून स्वतःला योग्य वाटेल त्या पद्धतीने आचरण्याच्या पद्धतीचे कारण होईल. शंकराचे कारण होईल म्हणजे काय? तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी उचित अनुचित कर्मांचे मिश्रण मनाला वाटेल तसे करून स्वतःला योग्य वाटेल त्या पद्धतीने आचरण्याच्या पद्धतीचे कारण होईल आणि त्याद्वारे प्रजेचा घात करणारा, नाश अहित करणारा होईल. म्हणजे भगवंतांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव किती आहे बघा. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या कर्माची रीत विश्वोन्नती साधने ही आहे. प्रजेने भ्रष्ट होऊ नये याची प्रजेकडून स्वधर्माचरण होऊन प्रजेची उत्तरोत्तर उन्नती व्हावी याची जबाबदारी, रेस्पॉन्सिबिलिटी भगवंतांनी स्वतःकडे घेतलेली आहे. हे या व आधीच्या श्लोकातून लक्षात घ्यावे. सामान्यतः व्यक्ती स्वतःच्या यशस्वी न होण्याची, स्वतःला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची, समाजाला सुधारण्याची जबाबदारी स्वतःची नसून इतर कोणाची तरी आहे या भूमिकेतून वाटचाल करीत असते. आपण यशस्वी नाही झालो, त्याला जबाबदार मी नाही, त्याला अजून कोणीतरी जबाबदार. स्वतःला दुःख भोगावं लागतं, त्याला जबाबदार मी नाही, त्याला अजून कोणीतरी जबाबदार. या भूमिकेतून वाटचाल करीत असते. स्वतःच्या अंगावर पडलेली जबाबदारी न टाळणे येथपर्यंत तिचा पुढाकार जास्तीत जास्त असतो. हा पुढाकार त्या पुढे जाऊन स्वतःची, कुटुंबाची, समाजाची, देशाची उन्नती करण्याची जबाबदारी स्वतःची आहे. ही भूमिका धारण करून कृती करीत राहावे अशी भगवंतांची सर्वांकडून अपेक्षा आहे. तर स्वतःची, कुटुंबाची, समाजाची, देशाची उन्नती करण्याची जबाबदारी स्वतःची आहे. स्वतःच्या दुःखातून निवृत्त होण्याची जबाबदारी स्वतःची आहे. दुसरं कोणाला तरी स्वतःच्या दुःखासाठी जबाबदार धरणं हे अत्यंत अनुचित आहे. मग आता स्वतःची जबाबदारी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळेल असं नाही. स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी जेव्हा पूर्ण होईल तेव्हा समाजाची जबाबदारी मी वाहीन असं नाही. तर स्वतःची, कुटुंबाची, समाजाची, देशाची उन्नती करण्याची जबाबदारी सायमल्टेनियसली जोपासावयाची आहे. एकाच वेळेस एक साथ स्वतःची, कुटुंबाची, समाजाची, देशाची उन्नती करण्याची जबाबदारी स्वतःची आहे. ही भूमिका धारण करून कृती करीत राहावे अशी भगवंतांची सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि त्यासाठी ते सारथ्य कर्म अत्यंत समग्रतेने, शांतपणे करून दाखवित आहेत. विश्वोन्नती करण्याची जबाबदारी स्वतःची आहे. ह्या भूमिकेत स्थित होऊन कर्म करीत राहणे ही भगवंतांच्या वर्तनाची रीत, पद्धत, वाट आहे. ही वर्तनाची पद्धत लोकांनी जाणून घ्यावी, अनुकरण करणे त्यांना सुलभ व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी, हा भगवंतांचा उद्देश आहे. आपण कर्म कसं करावयाचं हे माऊलीने कसं स्पष्ट केलेलं आहे? मातेच्या दृष्टांताद्वारे माऊलीने स्पष्ट केले आहे. माऊलीची काय आहे ओवी? आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. माय म्हणजे आई. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. माता जशी स्वतःच्या बालकाची जबाबदारी स्वीकारते तशी सर्वाप्रती जबाबदारी स्वतःकडे घ्यावयाची आहे. सर्वांसाठी जबाबदारीची भूमिका धारण केल्याने व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होऊन बसलेली फलाकांक्षा व आसक्ती आपोआप क्षीण व्हावयास लागते. कर्मयोगाचा गाभा असलेले आतून निवृत्ती व बाहेरून प्रवृत्ती हे सुचक्र सुरू होते, जे आत्मानुभूती प्रत नेते. असा हा इथे महत्वाचा सिद्धांत
भगवंताने या श्लोकातून सांगितलेला आहे. तर येथे एक अजूनचा एक सिद्धांत जो ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये आहे तो आहे, एक सद्गुण उच्चतम पातळीवर नेल्यास जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. सांगण्याचा उद्देश असा आहे की जबाबदारी कित्येक सद्गुणापैकी एक सद्गुण ठीक आहे, स्वीकारायची असते, स्वीकारेल. पण एका सद्गुणामुळे आत्मानुभूती प्राप्त होऊ शकते का? मग एवढे सगळे सद्गुण कशासाठी सांगितले? मग ते आचरणाची गरज नाही का? काय माणसाचा स्वभाव शंकेमध्ये जाणार आहे, आणि शंकेतून बाहेर काढणं हे गीतेचं आणि श्री ज्ञानेश्वरीचं प्रयोजन आहे. आणि त्यामुळे सर्व तुमची जी अमानित्वादी गुण आहेत, त्याप्रमाणे दैवी संपत्ती जी अध्याय 16 मध्ये सांगितलेली आहे, त्याचं अनुकरण जितकं शक्य आहे तितकं तर करावयाचंच आहे. पण त्यातील एक जरी गुण तुम्ही उच्चतम लेवलला, पातळीला नेलात तर आत्मानुभूती प्राप्त होते. हा सिद्धांत कुठे आलेला आहे ते आता आपण या पुढील परिच्छेदात पाहणार आहोत. एक सद्गुण उच्चतम पातळीवर नेल्यास जीवनमुक्तावस्था प्राप्त होते अशी खात्री ठेवावी. आणि त्यामुळं जबाबदारी हा सद्गुण जो गृहस्थाश्रमी व्यक्तींना अत्यंत जवळचा आहे, व्यावहारिक कर्म करताना, नाहीतरी जबाबदारी जी तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे तिथं तुम्ही करीतच आहात. त्यामुळे जबाबदारीने काम करणे हे तुमच्यासाठी तसं एकदम वेगळं असं काही नाही. आणि त्यामुळे जबाबदारी जर का तुम्ही उच्चतम पातळीला नेलीत तर आत्मानुभूती प्राप्त होते असं निसंशय समजावं. त्यामुळं जबाबदारी कशी घ्यावयाची ते माऊलीने मातेच्या दृष्टांताद्वारे सांगितलेलं आता आपण पाहिलं. तर कोणताही एक सद्गुण उच्चतम पातळीवर प्रत्यक्षात नेल्यास इतर सद्गुण म्हणजे दैवी संपत्ती आपोआप त्यासोबत वाढत जातात व जीवनमुक्तावस्था प्राप्त होते. जबाबदारीच्या संबंधात आपण पाहिलं. आता इतर संबंधाने पाहूया. उदाहरणार्थ महावीर जैन यांनी अहिंसा तत्व उच्चतम पातळीला नेलं आणि त्याद्वारे आत्मानुभूती प्राप्त होते हे सिद्ध करून दाखवलं. येशू ख्रिस्त यांनी प्रेम तत्व उच्चतम पातळीवर नेऊन जीवनमुक्त अवस्था साधली. श्री ज्ञानेश्वरीतील प्रमाणासाठी पहा अध्याय 18 ओवी 1068 परिच्छेद 4. ते आपण गृहपाठामध्ये पहा. तिथे विविध जे सद्गुण आहेत ते उच्चतम पातळीवर नेले असताना आत्मानुभूती प्राप्त होते असं माऊलीने सांगितलेलं आहे. तर अध्याय 16 मध्ये देवी संपत्ती म्हणजे विविध सद्गुण आणि अध्याय 13 मध्ये अमानित्वादी गुण भगवंताने माऊलीने सांगितलेले आहे. तर ह्या साधना प्रत्यक्षात कशा कराव्यात आणि त्या उच्चतम प्रत्येक साधना उच्चतम पातळीवर नेले असतानाचं लक्षण काय आणि मग ती आत्मानुभूती प्राप्त करून देते असं निसंदिग्धपणे प्रत्येक साधनेच्या बाबतीत, दैवी संपत्तीमधील प्रत्येक साधनेच्या बाबतीमध्ये माऊलीने सांगितलेलं आहे. अध्याय 18 ओवी 1068 परिच्छेद 4. तर पृष्ठ 993 काय आहे वाचूया आपण. साधनेद्वारे कोणत्याही एका सद्गुणाचा पूर्ण उत्कर्ष झाला असता साधकास आत्मानुभूती प्राप्त होते, आत्मज्ञानाची अप्रोक्षानुभूती प्राप्त होते. वरील श्लोकाद्वारे सांगितलेल्या व दैवी संपत्ती असलेल्या प्रत्येक सद्गुणावर माऊलीने विस्ताराने साधना सांगितली आहे. ओवी क्रमांक 193 पासून 626 पर्यंत अशा एकूण 433 ओव्याद्वारे सर्व सद्गुणावर सविस्तर निरूपण केले आहे व सर्वच ओव्या उद्बोधक आहेत. प्रत्येक सद्गुणाच्या साधनेच्या अखेरीस
त्या सद्गुणाचा त्या साधकाच्या ठिकाणी पूर्ण उत्कर्ष झाला असता त्या साधकास आत्मज्ञानाची अप्रोक्षानुभूती येथे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते असे सांगितले आहे. व ते सांगण्यासाठी माऊलींनी काय शब्द प्रयोग केले आहेत ते सांगण्यासाठी तो साधक ज्ञानाचे घर होतो, साधक ज्ञानच होतो, ज्ञानाचे निधान होतो, मोक्षाचे द्वार होतो, अशा प्रकारच्या वाक्प्रचारांचा उपयोग केला आहे. वाक्प्रचार लक्षात येण्यासाठी पुढील ओव्या पहा, त्या आपण ग्रहपाठात अवश्य पहा. अहिंसेसाठी असलेली ओवी 312, क्षमेसाठी असलेली ओवी 353, आर्जवासाठी असलेली ओवी 368. हे अध्याय 16 मधील ओव्यांचे क्रमांक आपण पाहत आहोत. गुरुभक्ती गुरुसेवेसाठी असलेली ओवी 455, शुचित्वासाठी असलेली ओवी 484, स्थिरतेसाठी असलेली ओवी 485 व 501, आत्मविनिग्रहासाठी असलेली ओवी 512, व्यभिचारिणी भक्तीसाठी असलेली ओवी 611. यावरून प्रत्येक सद्गुणाचे व त्यावरील साधनेचे महत्व लक्षात यावे म्हणूनच माऊलीने प्रस्तुत ओवी 1067 मध्ये या सद्गुणांना ज्ञानगुण म्हटलेले आहे. म्हणजे या प्रत्येक सद्गुणापैकी कोणताही एक सद्गुण उच्चतम पातळीवर नेले असताना काय होतं, कधी माऊलीने म्हटलेले आहे की हा सद्गुण उच्चतम पातळीवर नेला असताना साधक ज्ञानाचे घर होतं. तर कुठल्या एखाद्या सद्गुणाच्या बाबतीमध्ये उच्चतम पातळीवर नेल्याचं सांगून त्याचं लक्षण सांगून सांगितलंय की हे लक्षण प्राप्त झाले असता साधक ज्ञानच होतो. कधी ते म्हणतात साधक ज्ञानाचे निधान होतो, तर एखाद्या सद्गुणाच्या बाबतीत ते म्हणतात की तो उच्चतम पातळीवर नेला असताना तो मोक्षाचे द्वार होतो. तरी ह्या परिच्छेदामध्ये सांगितलेल्या ओव्या आपण अध्याय 16 मधून पहा आणि त्या ठिकाणी त्याने हे कोणताही एक सद्गुण जर आपण उच्चतम पातळीवर नेला तर आत्मानुभूती प्राप्त होते अशी खात्री पटावी. आणि विशेष म्हणजे एक सद्गुण जर का आपण उच्चतम पातळीवर नेला तर आपोआप इतर सद्गुण आपणाकडे येतात. हाही एक त्यातला फार मोठा फायदा आहे. तर त्यामुळं जबाबदारी हा जो सद्गुण व्यवहारामध्ये असलेल्या कर्म करणाऱ्या सर्वांना जवळचा असलेला सद्गुण उच्चतम पातळीवर अवश्य न्यावा आणि आत्मानुभूती प्राप्त करावी हे येथे सांगण्याचा उद्देश. श्री ज्ञानेश्वरीतील प्रमाणासाठी आता आपण काय पाहावयाचं ते पाहिलं. लेखकाचे सद्गुरू ऋषी प्रभाकर प्रणीत सिद्ध समाधी योग शिबिरात जबाबदारी हे तत्व उच्चतम पातळीवर कसे न्यावे हे विलक्षणतेने शिकवतात, तशी साधना करून घेतात. भगवंत स्वतः पार पाडित असलेले जबाबदारी हे तत्व तेथील साधक प्रत्यक्षात आणू लागतात. त्यामुळे व्यावहारिक जीवनात त्यांची कर्मयोगाची साधना सुरू होते. शिवाय लक्षणीय चित्तशुद्धीचा अनुभवही शिबिरामध्ये मिळवून देतात. तर पुढील ओवी 166. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेने निस्तरेल. आम्ही जर पूर्ण काम म्हणजे नित्य तृप्तीमुळे निरीच्छ होऊन आत्मस्थितीत आत्मानंदाने संतुष्ट होऊन निष्क्रिय राहिलो तर प्रजा माया कशी निस्तरेल. त्यामुळे आत्मानंदात राहावयाचं आहे आणि त्यासोबत इतरांना अनुकरण करून देण्यासाठी आदर्श कर्माचरण करून दाखवायचं आहे. यही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आगवी नासिली होईल. प्रजेने भ्रष्ट होऊ नये व सर्वांची उत्तरोत्तर उन्नती व्हावी हे साधनाची जबाबदारी स्वतःची आहे. या भूमिकेत स्थित होऊन कर्म करीत राहणे ही भगवंतांच्या वर्तनाची रीत पद्धत वाट आहे. विश्वातील लोकांनी आमच्या वर्तनाच्या या मार्गाकडे पाहावे, आमच्या वर्तनाची पद्धत जाणून घ्यावी. आम्ही जर योग्य पद्धतीने कर्म न करता आत्मस्थितीत निष्क्रिय राहिलो तर आत्मोन्नती साधण्यासाठी आवश्यक असणारी लोकस्थिती पूर्णपणे बिघडून जाईल. लोकस्थिती आगवी नासिली होईल. सामाजिक सुव्यवस्था ढासळून आत्मानुभूती प्राप्त व्यक्तीचे प्रमाण अजूनच कमी होऊन जाईल. म्हणून
समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञ येथे तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. म्हणून जो या लोकात समर्थ व सर्व ज्ञानाने संपन्न म्हणजे ब्रह्मीभूत आहे, त्याने तर विशेष करून उचित कर्माचा त्याग कधीही करू नये आणि इतरांना अनुकरण करण्यासाठी उदाहरण उपलब्ध करून द्यावे. तर पुढील श्लोक आणि त्यावरील ओवी 169 ही अत्यंत महत्वाची आहे. कर्मयोगाच्या साधनेमध्ये असं काय विज्ञान आहे की ज्यामुळे व्यक्ती आत्मानुभूती प्राप्त होते. कर्मयोग आत्मानुभूती प्राप्त करून देण्याचं विज्ञान काय आहे हे माऊलीने ओवी 169 मध्ये सांगितलेलं आहे. खूप ते विशेष आहे. तर आपण ग्रहपाठ म्हणून ओवी 169 आणि त्याला तशीच खूप महत्वाची असलेली पुढील ओवी 186 मध्ये विस्ताराने इतर अध्यायातील भागांचा समावेश करून आपण तिथे विवेचन केलेलं आहे. तर ग्रहपाठ म्हणून आपण हे पाहावे, म्हणजे पुढील आपण आपल्या अभ्यास वर्गामध्ये चांगल्या प्रकारे हे विज्ञान पाहू शकू आणि आपण स्वतःला कर्मयोगाचं आचरण करत आत्मानुभूती निश्चितपणे प्राप्त करून घेऊ शकू. तर या सदिच्छेने शुभेच्छेने आजचा वर्ग आपण येथे पूर्ण करूया. माझी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री राम.